नाही राहिली. त्या दरवाजाला एवढं मोठं कुलूप दिसून आलं तेव्हा बापानं आतून दरवाजा उघडला होता कधी? उगा माझ्या बापाला बोलायची काही गरज नाही. सारखा सारखा बाप काढू नका. ताईचा फोन पण नाही लागत आहे. यायच्या खानदानीत तर कोणाचा फोनच लागत नाही. बेकार. खानदानाला कशाला बोलून राहिले? असं कोणतं मोठं खानदान आहे तेवालं? हलकड खानदानातली आहे तू. हलकट काऊन म्हणून राहिले माझ्या खानदानाला? अगं माझी सवय आहे ते हलकड म्हणायची, माहित नाही का तुले? एक्सक्यूज मी I just heard a word halkat over here. Can I just help you in any other way, please? हे कोण हलकड मध्ये इंग्लिश बोलून आलं? त्यांना कशाला हलकट म्हणताय आता? माई सवय आहे ती हलकड म्हणायची. तुला म्हणलं ना माई हलकड सवय आहे ती हलकड म्हणायची. नाही तसं नाही आहे. मी जस्ट ओळख ना पाळख जस्ट मी तुमच्याकडे आलो आणि मला ते हलकट म्हणाले. हरकत नाही. आपण कोण आहात बाय द वे? अहो इथं राहतात ना नंदिनी उकिडवे तुमचे शेजारी. नाही मी त्यांना दारातून कधी उकिडवे वगैरे असं कधीच काही बघितलेलं नाहीये. म्हणजे मला माहिती नाहीत त्या काय आहेत त्या. असंच पाहिजे हिच्या ताईले. किती हलकड आडनाव आहे बघा हिचं. उकिडवे आडनाव राहते कधी त्या ताईचं. केवढं हलकड आडनाव आहे. बापरे वा, मस्त जोक मारला. आवडला मला. ऐका तुम्ही चार चौघात माझ्या ताईला बोलू नका सारखं सारखं. उगा मी गप्पा साव तुम्ही. अरे काय नाव सॉरी. तर त्या राहतात ना नंदिनी उकिडवे. त्यांची मी लहान बहीण आहे. अच्छा. मनाली डोईफोडे. अच्छा. अरे वा 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 वा. आणि हे आमचे हसबंड आहेत आनंदराव डोईफोडे. अरे वा डोईफोडे का? अरे वा 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 वा. वेगळंच आहे आडनाव त्यांचं. अगदी एकदम असं पंच आहे त्या आडनावामध्ये. तुमच्या कोण राहतात इकडे त्या अशा कोण असतात? उकिडवे ताई. तर त्या उकिडवे ज्या आहेत ना त्या ताई गेल्या असतील खाली. 15 मिनिटात येतील. तोपर्यंत माझ्या घरी बसा तुम्ही. नाही अहो खरंच बसा. आम्ही थांबतो इथं. अहो नाही खरंच सांगतो तुम्हाला आत बसा ना. नको उगा तुम्हाला त्रास होईल. हो त्रास नाही गरज आहे. अजून इथेच आहात. आत आहेस की तुम्ही कळत कसं नाहीये? 4 पानं अशी दिसत आहेत मला ना. थँक्यू. सागवानाचं दिसून नाही राहिले. हलकट क्वालिटीचं लाकूड वापरलं वाटतं इथं. हो जरा स्वस्तच क्वालिटी आहे. या बिल्डिंग मध्ये ना सगळ्यांच्या घरात एकच डोअर फ्रेम, एकच सोफा, एकच खिडकी, एकच असे पडदे आहेत. सगळीकडे तसंच आहे. आमचे जे मूळ आहेत ना MHJ बिल्डर्स त्यांनी जे पहिल्या दिवशी दिले तेच आहे. त्यात काही बदल नाहीये. सगळ्यांच्या इकडे तेच आहे. तुम्ही कुठलंही स्किट बघा, कुठलंही घर बघा तुम्ही. हा मग आम्ही काय करतो? आम्हाला जेवढे जमतील तेवढे जुजुबी आम्हाला जेवढे जमतील तेवढे जुजबी चेंजेस आम्ही आमचे करतो. आता माझी डोरबेल अशी मी लावून घेतलेली आहे ते करतो. पण काय आहे मुळात अपार्टमेंटचं नाव काय? नवा हंगाम. पण तेच आहे सगळं. काही चेंज नाही. तेच आहे. काही नाही. थोडी लाइटिंग विटिंग चेंज केलेली आहे पण तेच आहे. तेच काही चेंज नाहीये. किती काही म्हणा, किती बेरिंग घ्या, काही करा, तेच आहे. नाही पण छान आहे. ते आहे ते छान आहे. बसतो. थँक्यू. म्हणजे तुम्ही एवढं घरात घेतलं आम्हाला. अरे त्याच्यात काय शेजार धर्म पाळतो मी वहिनी. नाही म्हणजे आजकालच्या जगात एवढं कुठे जगाच्या गोष्टी काय फापडून आली. तुझ्या बहिणीचा इथं फोन लागत नाहीये. एवढा लांबून इथं आलो. कुठं काय झाली तुझी बहीण? एवढं होतं तर मग उतरायचं होतं तुमच्या चुलत बहिणीकडं भांडूपच्या चाळीत. इथं कशाला आले माझ्या बहिणीच्या प्रशस्त फ्लॅट मध्ये? तुझ्या बहिणीच्या फ्लॅटले प्रशस्त म्हणणं म्हणजे तुले दिव्या भारती म्हणण्यासारखं आहे. काय बोलले मंगाजी भाऊ? या बिल्डिंग मधले सगळे फ्लॅट असेच हलकट आहे. आता याच माणसाचा फ्लॅट पाहतो. पाय किती गंदा फटक आहे. कुठला शब्द वापरला? गंदा फटक आहे हा फ्लॅट. नाही कळला मला तो शब्द. नाही कळला त्याचा अर्थ नाही कळला. पण हा फ्लॅट चांगला आहे माझा. हा फ्लॅट बरा आहे माझा. थांबा तुम्ही भाऊ. गंदा फटक आहे फ्लॅट. मग कशाला आले इथं राहिला तुम्ही? मी कायले येतो तुझ्या ताईकडे राहिले. तुझी ताईच फोन करते ना मले. मी आहे ना आमदार निवासात राहतो. तिथं माय मंत्रालयात काम राहते. आमदार निवासात राहिलं मंत्रालयातलं काम झालं का घरी जायचं. पण याच्या ताईच्या पोरीले
नोकरी पाहिजे ना तिथं मंत्रालयात, हा. म्हणून मला फोन करते, या न भाऊजी घरी राहिले, या न भाऊजी घरी राहिले, म्हणून इथे राहिले तुम्ही, नाही तर काय लिहाय तुम्ही. उगा माझ्या बहिणीला बोलू नका. आहेस तुझी बहीण तशी, एक तर तुझी बहीण तशी आणि त्या बहिणीचा नवरा मुंगूस तोंड्या, तो बी तसाच. आता त्यांना कशाला मुंगूस तोंड्या अरे बोलायला? आहेस तो मुंगूस तोंड्या. काय हो भाऊ, हा हा तुम्ही पाहिला का तुमच्या शेजारी राहायचं तू मुंगूस तोंड्या असं पाहिला? एकदा दोनदा बघितला होता मी. असं आहे ना, तोंड निमुळतो तो. बघितल्यावरच हसू येतं. तुम्हाला लाज नाही वाटत का माझ्या साडले मुंगूस तोंड्या म्हणता तुम्ही? तुम्ही बोलला आता. तुम्हाला लाज नाही वाटत का? नाही. साडू कोणाचा आहे तो? मी होकार माझा दिला. साडू आहे तो. नाही, बरोबर आहे. माझ्या नातेवाईक आहे ना, मी काय बी म्हणे आमचा नातेवाईक आहे, आम्ही काय बी, तुम्ही कसं काय म्हणू शकता नाही, मुंगूस नाही, तोंड्या? ऐका. नाही याही ना कसं काय नाही, मुंगूस तोंड्या नाही, म्हणलं? शांत व्हा. माझा साडू आहे तो. अरे पण मी केलंय मुंगूस. माफी मागा तुम्ही, माफी मागा माही. काय झालं? माफी मागा माही. मुंगूस तोंड्या म्हणलं का नाही तुम्ही? अरे. म्हणलं का नाही मुंगूस हो, तोंड्या? हो, बरोबर आहे. मग माफी मागा माही. अरे ते माफी मागा. माफी मागा मागचा स्किट आहे. हे जरा पुढे ये जरा. हे वेगळं स्किट आहे. माफी मागा माफी मागा तिकडेच आहे अजून तो. मग पाणी आणा माझ्यासाठी. नाही पाणी आणतो मी, पण ह्यांना सांगा बॅक ऑफ द माइंड हे घर माझं आहे एवढं फक्त सांगून ठेवा मी येईपर्यंत. बाकी काय नाही. हा मी पाणी आणतो नाही जरा. नाही नाही, मी पाणी आणते एवढं काय. अहो नाही वहिनी, अहो कशाला इकडे मी आणतो ना पाणी. अहो, काही नाही, प्रॉब्लेम मी आणते पाणी. नाही. अहो एवढं- नाही वहिनी, खरंच सांगतो मी आणतो ना पाणी. आव, अच्छा. काय चाललंय तुमचं? बाप रे बाप, अहो काय असं एवढा हलकट चेहऱ्याचा माणूस आहे हा. कसं काय? पहिले ऐकते ना ते तुम्ही अरे हलकट आहे तो. तमाशा करायला लावू नका. आ, त्याचा चेहरा पाहिला का? हलकट आहे तो. खोकल्याचा क्ल्यू आलो मी. हा डोलणारा नागोबा जर काढला तर मी हे ठेवेन इकडे. शेवट खाली करा की पाय. घ्या पाणी प्या. सॉरी पाणी घ्या घ्या. थँक्यू. नाही नाही, अरे एवढं काय. तुमच्या मिसेस आतमध्ये आहेत का? नाही नाही, मी एकटाच असतो इकडे. वाटलंच मले, हा. याचा चेहराच बायको पळून गेलावानी आहे. माझा चेहरा बायको पळून गेल्यासारखा आहे? असं कसं असेल? एखाद्याचा चेहरा बायको पळून गेल्यासारखा कसा असेल? माहिती ना. हो ऐका, माझं लग्न झालेलं नाहीये, मी ब्रह्मचारी आहे. आयचा ब्रह्मचारी, मुलगीच मिळाली नसून येले. नाही नाही, एक मिनिट, मुलगी का नाही मिळणार मला? अरे तू टकलं पाहिलं का तुला केवढा आहे तुले? अरे हे दिलं ना मी, तर पाणी दिलं नाही ना. डायरेक्ट मला हे म्हणाले अहो, टकला नाही हो. म्हणाले ते. अहो. हे एक मिनिट, तुम्ही असं करू नका. या जगात अनेक टकले आहेत, त्यांना बायका आहेत. अरे पण तुझ्या टकलं पाहिजे किती हलकट आहे तर. अरे टक्कल कसं हलकट असेल? टक्कल कसं हलकट असेल? अरे डायरेक्ट टक्कल बोलावलं नाही. असं प्लीज बोलू नका यार. काय रिॲक्ट हवं ते मला कळत नाहीये. अरे मी फार निग्रहाने ब्रह्मचर्य स्वीकारलेलं आहे. निग्रह गिग्रह टापा हाणून आणा, बेकार माणूस आहे. आता इकडे उभा आहे ना मी, तिकडे काय बघतो? तू माझ्याकडे बघून बोला ना तुम्ही यार. अहो बोला, तुमचं वाक्य आहे, बोला. किती बोलून राहिले का? बसा की. मग हा काय टिंगे हाणून आणा. एक मिनिट, मी कुठे टिंगी मारली? मग हा वर तोंड करून कसा म्हणाला मी ब्रह्मचारी आहे, मी ब्रह्मचारी आहे म्हणून? हा मग म्हणजे आम्ही लग्न केलं, आम्ही पागल आहो का? आम्हाला नाही वाचा का ब्रह्मचारी? नाही, पण आमच्याकडे अशी हलकट जबाबदारी आहे. तुले जबाबदारीच घ्यायची नाही ना बे. मला? तुले जबाबदारीच घ्यायची नाही. याले नुसतं झुम्मू चुकू करायला पाहिजे. झुम्मू चुकू करायचं म्हणजे? मजा मस्ती करायला पाहिजे. तुले जबाबदारीच घ्यायची नाही. अरे मी कुठे मजा मस्ती केली? मजा मस्ती केली मी इकडे आता? मजा मस्ती केली का? अरे बोला ना, तुमचं वाक्य बोला. काय काय बोलू मी? माझं आयुष्यच बरबाद झालंय. या माणसाने माझी जिंदगीच बरबाद केली इथं. कुठनं माझ्या बापाला दुर्बुद्धी सुचली आणि या माणसाशी लग्न केलं. तुमचं आहे ते सर. गप्प बसा ना हो. मला सांगा, तुम्ही केलं असतं का ह्यांच्याशी लग्न? थोबड बघा. अरे मी काय करीन? मी पुरुष आहे. आयुष्यभरापासून आळशीच माणूस आहे हा. 8-8 दिवस आंघोळ करत नाही. इथं विदर्भात पाणी प्यायला मिळत नाही, आंघोळीची गोष्ट करून आली आहे बाई. केवढी हलकट बाई आहे. आयुष्यभर हालच होत राहिले माझे यांच्या घरी. तिचे तुझे हाल झाले या बाईनं. माये हाल केले या बाईनं, तुम्हाला सांगतो.
माये हाल केले या बाईनं. हो बरोबर आहे, बरोबर. तुम्हाला सांगतो एक दिवस या बाईमुळे काय झालं, माझ्या आजोबाच्या घशात लाडू अडकला होता. लाडू अडकला होता. हिनं काय केलं होतं माहितीये का, माझ्या आजोबाले 3 लाडू खायचा आग्रह केला. माझ्या आजोबा काय म्हणे, मला नको लाडू. पण हिनं 3 लाडू माझ्या आजोबाच्या घशात कोंबले, असं बोट घेतलं आणि त्याच्यावर अशी बुक्की मारली आजोबाचे घशात. म्हणजे लाडू शोभला काही हे. माझ्या आजी सोबत काय केलं ह्यांनी माहितीये का, सांगू का मला? आजीसोबत काय माझी आजी बर का रुखवतात अशी बसली होती शेजारी रुखवताच्या, शांतपणे बसली होती. ह्यांच्याकडची माणसं आली आणि तिला रुखवताचं सामान समजून गोणात भरून घेऊन गेली. आजीला गोंटाने भरून घेऊन गेलो नाही. त्याचं काय झालं माहिती आहे का, थोडं आमचं कन्फ्युजन झालं. यानं रुखवून त्याच्या बाजूला आहे, ते म्हातारी बसवली होते. आम्हाला वाटलं साखरेची म्हातारी आहे, रुखवतातला आयटम वाटला आम्हाला. आम्ही गुणीत भरला घेऊन गेलो घरी. काय बोलताय, जिवंत म्हातारीला बसवतील का रुखवतात? काय पण बोलताय, अक्कल नसल्यासारखं. अक्कल आहे का यांच्या माणसांना? तर काही अक्कल नाही अजिबात. माई अक्कल काढून आली तू. माई अक्कल काढून आली तू. काढते मी तुमची अक्कल. या उकुरडे फुंकणाऱ्या माणसासमोर माई अक्कल काढून आली तू. अरे मी कुठे उकिरडा फुंकला यार? माझ्या घरात मी उकिरडा फुंकला.